भोलगाव प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली। आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विकास कामांसाठी मागितलं मतरूपी आशीर्वाद। अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरकर भाजप राष्ट्रवादी पक्षाचे सुमारे 55 उमेदवार निवडून देणार आहेत। मागील 5 वर्षांमध्ये आमदार संग्राम जगताप आणि मी शहराच्या प्रत्येक भागामध्ये विकासाची कामं मार्गी लावली आहे। आताच्या लोकप्रतिनिधीकडनं 1 रुपयाचे काम झालेलं नाही। अशीच विकासाची कामं सुरू ठेवण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेची सत्ता पुन्हा आमच्या ताब्यात द्या। चांगल्या विचारांचे लोक महापालिकेत निवडून गेल्यानंतर शहर विकासाला गती देता येईल। औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारा कामगार वर्ग या भागामध्ये मोठ्या प्रमाणात राहत असून या परिसरातील अनेक प्रश्न कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून मार्गी लावले आहेत, असं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं। हा परिसर हा सदैव भैया आणि माझा बालेकिल्ला राहिलेला आहे। प्रत्येक वेळेस लोकांना दोनदा मतं दाबायची संधी असायची। लोकसभेला कमळ दाबावं लागायचं, विधानसभेला घड्याळ दाबावं लागायचं, पण ही पहिली वेळ आहे जेव्हा दोन्हीही चिन्ह दाबायला आम्ही तुम्हाला एकत्रितपणे संधी दिली आहे। ठीक आहे, कधी कधी राजकारणामध्ये यश अपयश येत राहत। लोकसभेमध्ये माझा पराभव झाला, पण भैयांना तिथे चांगली साथ तुमची मिळाली। पण राजकारणामध्ये मतदान महत्वाचं का आहे? आज एकदा बटन दाबून आपण 5 वर्ष मला थांबायला लावलं, पण ज्याला बटन दाबलं त्यांनी काय केलेलं आहे आपल्या बोलेगावचं? आजही बोलेगाव परिसरामध्ये जे कामं चालू आहेत ते कामं संग्राम भैयाने केलेत। आता बोलेगाव फाट्यापासून आपण बाहेर पडतो, जे कॉन्क्रिटीकरण चालू आहे ते मी करतोय। इथून पुढे वेळ घाटापर्यंत जायला जे 2 फ्लायओव्हर आहे ते मीच करतोय, आणि इथून 2 फ्लायओव्हर ओलांडल्यानंतर नवीन होणारी MIDC ते पण आम्ही दोघंच करतो। आणि म्हणून मतदान हा विकासासाठी असतो। कोणीतरी सर्वसामान्य माणूसपणाचं ढोंग केलं, कोणीतरी जनतेमध्ये भासवण्याचा प्रयत्न केला की आज आम्ही किती सामान्य आहोत। आज लोकसभेचं मतदान टाकल्यानंतर जनतेला या जिल्ह्यामध्ये काय मिळालं? 1 रुपयाचा निधी या बोलेगावमध्ये नाही, गटाराच्या प्रश्नासाठी एक आंदोलन नाही। जनतेला फक्त मिळालं शिस्तीचा कोटा, गोरगरिबांचे पैसे लुबाडले गेले। आज त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नाही। आणि म्हणून आपण जेव्हा मतदान टाकतो, हे मतदान आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी टाकतो। आपण मतदान टाकतो या बोलेगाव आणि पंचकृषीच्या उपनगराच्या विकासासाठी टाकतो। आणि मी तुम्हाला शब्द देतो की 1 कमळ आणि 2 घड्याळचं बटन दाबून या अहिल्यानगरमध्ये हा निर्णय अहिल्यानगर शहराच्या जनतेने केलेला आहे। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की 15 तारखेला मतदान झाल्यानंतर 16 तारखेला 55 पेक्षा जास्त जागेवर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार। लोक वैतागलेले आहेत। लोकांना माहिती आहे की ही विकासाची युती आहे। ही युती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमदार संग्रामभाई जगताप आणि मी आम्ही हा विश्वास व्यक्त करतो। आणि आमचा हा निर्णय झालेला आहे। आणि भैयांना देखील बोललो की जसं भैयांनी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी 150 कोटी आणले, अजून अतिरिक्त कॉन्क्रिटीकरणासाठी 50 कोटी आणले। या पुढच्या 4 वर्षामध्ये हे 4ही उपनगर बोलेगाव, नागापूर, केळगाव आणि प्रभाग 1 मधला उपनगर, या 4ही उपनगरांच्या विकासासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयाचा निधी आपण या उपनगरांना विकसित करण्यासाठी करणार आहोत। DP रोड विकसित करायचा आहे। बोलेगाव मधून माणूस थेट नगर कल्याण रोड पर्यंत जावा, हा DP रोड आम्ही दोघं मिळून विकसित करणार आहोत। MIDC मुळे या भागाच्या परिसराच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव मिळाला। आम्ही आम्हाला माहित होतं MIDC पुढे येणार आहे, भैयांना माहित होतं कॉन्क्रिटीकरण पुढे करणार। आम्ही तिथे जमिनी घेतल्या नाही, आम्ही लोकांना मोठं करण्यामध्ये विश्वास ठेवतो। प्रत्येक गोष्टीमध्ये विकास झालेला आहे आणि ही युती फक्त आणि फक्त विकासाची आहे। आज आमचे हे सर्व उमेदवार माननीय कुमार भाऊ या ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून आले, आणि आमचे काटोरेताई असतील, भिंगारदिवेताई असतील, नागरवजे शेठ असतील, या तिन्ही उमेदवारांना आपण या प्रभागामधून संपूर्ण 17 प्रभागामधला ऐतिहासिक निकाल आणि ऐतिहासिक मताधिक्य हे प्रभाग 8 मध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। आपण सर्वजणांना सर्वांचे मनापासून आभार।
कमी टाकली. पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तुमच्या सगळ्यांच्या मतदानावर परत एकदा खासदार म्हणून तुमच्या सेवेसाठी येईल हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आज जे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, या वातावरणाच्या माध्यमातून गोरेगावचा विकास, या परिसराचा विकास आम्ही दोघं मिळून करू हा शब्द तुम्हाला देतो. परत एकदा आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद. बोलेगाव प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार बाबूशेठ नागरगोजे, सुनीता भिंगारदिवे, आशाबाई कातोरे यांच्या प्रचारार्थ फेरीमध्ये आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदारांची मतरूपी आशीर्वाद घेतले. यावेळी बिनविरोध नगरसेवक कुमारसिंह वाकळे, माजी सभागृह नेते अशोक बडे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, इंजिनियर बबन कातोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून बोलेगाव नागापूर परिसराचा विकास कामातनं कायापालट झालाय. परिसरातील रस्त्यांची कामं मार्गी लागली आहेत. सीना नदीवरील पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून विकास कामासाठी तीनही उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं ते म्हणाले. नागरगोजे बडे कुटुंबियांनी या परिसरामध्ये धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळ वाढवण्यासाठी चांगलं काम उभं केलं आहे. सर्वांना बरोबर घेऊन एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण केलं आहे. प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी भाजप उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे यांनी केलंय. आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता, सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता आपल्याला उपस्थित झालेले या आपल्या नगर दक्षिणेचे खासदार सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब आणि आपले बिनविरोध झालेले नगरसेवक सन्माननीय कुमार भाऊजी वाकळे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर बाहेर राज्यात म्हणून त्यांची उद्योजक म्हणून एक ख्याती आहे असे लिंबाशेठ दादा नागरगोजे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, सन्मान्य हनुमंतरावजी कातोरे साहेब, उपस्थित असणारे त्यांचे कुमार भाऊला सहकार्य केलं असे राहुलजी, आकाशजी बारसकर, उपस्थित असणारे नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं सूत्रसंचालन असो, प्रत्येक लोकांपर्यंत योग्य प्रकारची माहिती देण्याचं काम असो असे पंकजी वाकळे पाटील, उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य इंजिनियर बबनरावजी कातोरे साहेब असतील, सर्व मान्यवर मंडळी असतील आणि आज ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या निमित्तानं उपस्थित आहोत असे बाबूशेठजी नागरगोजे, त्याचप्रमाणे भिंगारदेवीताई, आकाशजी कातोरे यांच्या मातोश्री, म्हणजे आपल्याला 3 लोकांना हे 15 तारखेला मतदान करायचं आणि त्याच्यामध्ये 2 चिन्ह हे घड्याळ आहे आणि 1 चिन्ह हे कमळ आहे. म्हणून आपल्याला 15 तारखेला निवडणुकीला मतदानाच्या निमित्तानं आपण सामोरं जात असताना याच्यापेक्षा वेगळं काही पाहायचं नाही, फक्त आणि फक्त चिन्ह पाहिजे आणि ते 2 चिन्ह घड्याळ आणि 1 चिन्ह कमळ. म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून तेच करायचं. हे बटणं कशाची आहे? ही फक्त निवडणुकीची नाहीये, ही फक्त 15 तारखेची नाही, हे पुढचे 5 वर्षाची तुम्हाला सांगतो ही बटणं आहे आणि हे लोक हे पुढचे 5 वर्ष आपल्या बरोबर राहणार आहेत. आणि 4थं बटन जे आपण दाबलं नाही ते सुद्धा तुम्हाला सांगतो 5 वर्ष हे आपल्यामध्येच या ठिकाणी आहे. 4थं कोणतं आहे? तर ते सुद्धा आपल्यामध्ये आहे. आता काय होतं, तुम्हाला वाटतं 3च बटन आहेत, पण 4थं बटन बिगर दाबता आपल्यामध्ये आलेलं आहे. ते सुद्धा महत्वाचं बटन होतं. तर या बटनांमधून काय होणार आहे? जसं आज चैतन्य क्लासिक पासून थोडा रस्ता डांबरी कॉन्क्रीटकरण झाला, हे बटन दाबल्यानंतर तो रस्ता या बोलेगावच्या शाळेपर्यंत कॉन्क्रीट करण्यात आला. पण हे कधी होणार? हे बटन दाबल्यानंतर. आज बोलेगावच्या मागच्या बाजूने आपण येतो, पूर्ण हॉटेलच्या बाजूने, सावडी गावच्या मागच्या बाजूने दगडी पूल होता, त्याच्यावर आता पुलाचं काम चालू आहे. किती जणांनी पाहिलं? आपण सगळ्यांनी पाहिलं. ते कोणामुळे होतं? ते आपल्या बटनांमुळे होतं, दुसरं बटन नाही. दुसऱ्या बटन म्हणजे फक्त रात्रीचे बटन आहे, रात्रीची कधी बैठक चालू होती त्याचे बटन आहे. तर हे पूल झाल्यानंतर जसा चैतन्य क्लासिक पासून निम्मा कॉन्क्रीट झाला, पुढं कॉन्क्रीट होणार. तर तुम्हाला सांगतो हा पूल झाल्यानंतर आज गेल्या काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झालं तर तो रस्ता सुद्धा
अपडेटला त्याच्यामध्ये आणलं पाहिजे. म्हणून आकाश एक चांगला युवा नेतृत्व आहे. त्यांच्या मातोश्रीला सुजयदाने सांगितलं की आता आपल्याला महिला उभा करावं लागेल. 1 मिनिटामध्ये आकाशने सांगितलं की आमची महिलेला कुठल्या प्रकारची हरकत नाही. आणि म्हणून भिंगारजी होत जाईल, किसनराव असतील, ते असतील, त्यांचा मुलगा असेल, हे सगळे लोक सक्रिय असणारे लोक आहेत. हे काय आजच कुठेतरी फॉर्म भरायचा कोणीतरी हवा भरली म्हणून नाही, तर हे तुम्हाला सांगतो या क्षेत्रामध्ये आपल्याला आत्मीयतेने काम करणारे लोक आहेत. नाही तर काय असतं, काही काही लोकांचं असतं की कुठेतरी आपल्याला फक्त उभा राहायचं, त्याच्याकडे नाही मला फक्त ते हाऊस करा. अरे हाऊस नाही बाबा, ही 5 वर्ष लोकांमध्ये राहावं, पुढच्या 5 वर्षामध्ये लागतील. कोणी सांगा हे आमचा पाहुणा आहे, ही आमची भाऊकी आहे, हे आमचा नातेवाईक. तुम्हाला सांगतो निवडणुका हे सोरीकी जुळायला नसतात. निवडणुका फक्त आणि फक्त एकदा बट्ट दाबले की पुढची 5 वर्ष हे आपल्या सेवेकरता असतात, आपल्या उपलब्धी करता असतात, आपल्या कामांकरता असतात. म्हणून तुम्ही याची जाण ठेवली पाहिजे. आणि मग तुम्हाला सांगतो एकदा एक बटन न दाबता आलेलं आहे, 3 बटन आता दाबायचे. कोणते कोणते बटन 3? आणि माझं बटन हे वर्षभरापूर्वी दाबलेलं आहे. तर तुम्हाला आम्ही 5 लोक तुम्हाला सांगतो हे पुढचे 5 वर्ष उपलब्ध राहणार. मग तो कुठलाही प्रश्न असो त्या प्रत्येक प्रश्नाचा आम्ही सगळं आलो. आणि तुझ्या दादांकडनं आपल्याला जे काही मिळवायचे ते आपण मिळवून घेऊ. ते कायम आपल्या बरोबर आहे. काय इथून काय घाट 2-3 किलोमीटरच्या अंतर, फार लांब नाही तो घाट. त्यामुळे ते बटन कायम आपल्या बरोबर, तुम्ही त्याची काळजी करू नका. पण हे सगळे लोक आज नामदार विखे पाटील साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शेवटी आपल्याला छोट्या मोठ्या समस्या असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, पोलीस अधीक्षक कार्यालय असो, अहिल्यानगर महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असतो, हे सगळ्या लोकांचं सहकार्य हे आपल्याला पुढच्या 5 वर्ष आपल्याला लाभणार आहे. आणि म्हणून त्या विचारात जर आपण काम केलं तर आपल्याला प्रत्येक विषयामध्ये एक शाश्वती या माध्यमातून राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या प्रवाहामध्ये काम करत असताना आज आपल्या त्या दृष्टिकोनातून काम करायचंय, मतदान आपल्याला करायचंय. त्यामुळं आपण सर्वांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सर्व आपले बोलेगावातील प्रमुख मान्यवर असतील, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि 15 तारखेला मात्र आपण काही नाव न वाचता फक्त आणि फक्त चिन्ह पहा. हे चिन्ह आज नवीन नाही, हे आपले जुने चिन्ह आहे. त्यामुळे ह्या चिन्हालाच आजपर्यंत पसंती
शहराचे माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब व आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय श्री संगम जगताप आपण दोघंजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि प्रथमतः आमच्या 3 उमेदवार आणि आपले बिनविरोध नगरसेवक झालेले कुमार भाऊ पाटील आमच्या चौघांचे वतीने आपल्या दोघांचे फार फार आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या या सभेसाठी आपण सर्व आपल्या भागातील महिला नागरिक सर्व मित्रबंधू सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात. मी आपल्याला सर्वांना माझ्या वतीने या चारही उमेदवारांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला जे निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये आपल्या युतीच्या 3ही उमेदवारांना आपण भरघोस अशा मतांनी विजयी करावं, मी असं सर्वांना आवाहन करतो. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.